बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावांमध्ये रूढी परंपरेनुसार चालत आलेल्या पद्धतीने होळी साजरी केली जाते। येथील उमापूर गावात होळीच्या दिवशी मोठा बाजार भरतो, त्याला भोंगऱ्या बाजार म्हणून ओळखलं जातं। या बाजारात होळीच्या दिवशी कपड्यांची, खाण्यापिण्याच्या पदार्थांची आणि इतर बऱ्याच गोष्टींची दुकाने थाटली जात असून लहान मुलांसाठी इथे वेगवेगळे खेळ उपलब्ध असतात। या बाजारात येणारे आदिवासी बांधव एका ठिकाणी एकत्रित येत त्यांचे पारंपरिक वाद्य तसेच मोठमोठे ढोल वाजवत आदिवासी नृत्य करत एकमेकांना रंग लावून मोठ्या हर्ष उल्हासात ही होळी साजरी करतात। हाँ, मैं आई समकू रमकूबाई निराली भावलाल निराले नाम है। मैं बोलते हैं ये भंगरिया माँ आए करके सब जुना पीढ़ी में पीढ़ा भी हमारे भंगरिया माँ है। काकड़ी खजूर हरदाया इसमें त्यौहार मनाए जाते हैं और गुलाल लगाते। वैसे ये नहीं रही कि शादी में गुलाल लगाते, वैसे नहीं रहे, वैसे लगाते गुलाल, साथ में कोई भी खेलते गुलाल। भंगरिया माँ तो क्या बोलेंगे, कोई भी गुलाल लगाओ, खेलेंगे भंगरिया, खेलते वैसे रहते। पीढ़ी में रहते, वो बहुत साल की है वो। हाँ, तो भंगरिया मनाते हैं। त्यौहार ऐसे रहते कि शाम को भंगरिया बोलते तो वो होली मनाते, होली में शाम को त्यौहार मनाते, वो के सेवलिया बनाते। खरीदी का विशेष क्या रहता है? विशेष गाठी सेव, ये गाठी सेव रहते, काकड़ी खजूर यही रहते दाया। हाँ, इसे होळीच्या दिवशी या भागातील निमखेडी, रायपूर, चारबन, भिंगारा, कुवरदेव आणि इतर काही जिल्ह्यातून तसेच मध्य प्रदेशातूनही हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उमापूर येथे एकत्र येऊन होळी साजरी करतात। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सुद्धा सहकुटुंब भोंगऱ्या बाजारात उपस्थिती लावत आदिवासी लोकांना रंग लावत त्यांच्या नृत्यात सहभाग घेऊन ही होळी साजरी केली आहे। होळीबद्दल तुम्ही आज इथे भेट दिली आहे, काय सांगाल? आमच्या या आदिवासी भागामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात होळी हा सगळ्यात आमचा मोठा उत्सव असतो। आणि आज जो दिवस आहे होळीचा, आज भोंगऱ्या बाजार आहे, त्यामुळे हजारोच्या संख्येने आमचे सगळे बंधू भगिनी या बाजारामध्ये मोठ्या उत्साहानं खरेदी करतात। ढोल ताशाच्या याच्यामध्ये नाच गाणे होते, एक दुसऱ्याला रंगवर रांगवल्या जाते आणि हा होळिका उत्सव जो आहे हा बरेच दिवस आमच्या आदिवासी भागात चालतो आणि हर्षोल्लासामध्ये हा उत्सव मनवला जातो आणि आमच्या संस्कृतीमधला आहे सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा उत्सव।